अपघातादिवशी 8:37 अजितदादांचा शेवटचा कॉल. अपघाताच्या 6 मिनिटांआधी साधलेला कार्यकर्त्यांशी संवाद. ओबीसी उमेदवार देण्यावरून झालं होतं संभाषण. मुख्यमंत्री फडणवीसांचा मनमानी अनावश्यक खर्चाला ब्रेक. 15 फेब्रुवारीपासून नव्या निविदा. खरेदी प्रस्तावांना प्रशासकीय मान्यता देण्यास बंदी. अर्थ विभागाची सूत्र हातात घेताच मुख्यमंत्र्यांकडून आदेश जारी. मुंबईच्या महापौर निवडीच्या हालचालींना वेग. महापौर निवडीबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये आज बैठकीची शक्यता. 7 फेब्रुवारीला महापौर पदाचा चेहरा स्पष्ट होणार. विधान परिषदेच्या विशेषाधिकार समितीची आज दुपारी 2 वाजता बैठक. सुषमा अंधारे आणि कुणाल कामरे यांना समितीची नोटीस. बैठकीसाठी हजर राहण्याचे समितीचे आदेश. कामराच्या शिंदे विरोधातील गाण्याला अंधारेंनी दर्शवलेला पाठिंबा. जिल्हा परिषद निवडणुकांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मैदानात. सोलापूरच्या बार्शीतील वैरागमध्ये आज शिंदेंची प्रचार सभा. बार्शीमध्ये दोन्ही शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र येत भाजप विरोधात आघाडी. ठाकरेंची शिवसेना देखील जिल्हा परिषदेसाठी प्रचाराच्या मैदानात. आदित्य ठाकरे आज छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर. संध्याकाळी वैजापूर आणि बजाजनगरला जाहीर सभा. संविधानाच्या अवमानाविरोधात नाशिकमध्ये सकाळी 11 वाजता विराट जन आक्रोश महामोर्चा. संविधान विरोधी प्रवृत्तींचा करण्यात येणार तीव्र निषेध. महाजनांनी 26 जानेवारीच्या भाषणात आंबेडकरांचा उल्लेख न केल्यानं घेण्यात आलेला आक्षेप. नाशिकचे भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांचा तडकाफडकी राजीनामा. महापौर आणि उपमहापौरांची नावं ऐनवेळी बदलल्यानं सुनील केदार नाराज. चंद्रपुरातील काँग्रेसमधील वादावरती दिल्ली हायकमांडचा तोडगा. प्रतिभा धानोरकर यांचा महापौर तर वडेट्टीवार गटाचा उपमहापौर. एकमेकांच्या मतदारसंघात लुडबुड करू नका, हायकमांडची सूचना. चंद्रपूर काँग्रेसचे दिल्लीत बैठकीसाठी गेलेले नगरसेवक आज परतणार. नगरसेवकांची नोंदणी प्रलंबित. विभागीय आयुक्त काय निर्णय देतात याकडे लक्ष. तेवीस फेब्रुवारीपासून राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन. 6 मार्चला मांडला जाणार राज्याचा अर्थसंकल्प. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे मुख्यमंत्री फडणवीस मांडणार यंदाचा अर्थसंकल्प. पुण्यासोबतच बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपदही सुनेत्रा पवार यांच्याकडेच. शासन आदेश जारी. तर मंत्रालयाच्या 6व्या मजल्यावरती सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्रीपदाची पाठीही लागली. अजित पवारांचा विमान अपघात ताजा असतानाच मुंबईमध्ये 2 विमानांचे पंख एकमेकांना घासले. एअर इंडिया आणि इंडिगोचं विमान होतं प्रवाशांनी भरलेलं. सुदैवानं मोठी दुर्घटना टळली. डीजीसीएकडून होणार तपास. शिक्षक भरतीसाठी महत्त्वाच्या टीईटी परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर. टीईटीमध्ये 4.25 लाख शिक्षक नापास. 4,75,000 उमेदवारांपैकी फक्त 50,000 उमेदवार पास. जिल्हा परिषद निवडणुकांच्या दिवशीच केंद्राची सीटीईटी परीक्षा. सीटीईटी परीक्षा देणाऱ्या शिक्षकांना निवडणूक ड्युटी लागणार नाही. शिक्षकांचं नुकसान टाळण्यासाठी निवडणूक आयोगाचे निर्देश. लाडक्या बहिणींना 3 महिन्यांचा हप्ता एकत्रित मिळणार. पडताळणीनंतर ई-केवायसीमुळे थकलेला हप्ता एकत्रित दिला जाणार. महिला व बाल विकास विभागाची माहिती. नवी मुंबईतील उल्वेमध्ये अंमली पदार्थ तस्करांचा पोलिसांवर हल्ला. अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांविरोधात कारवाई करायला गेलेल्या पोलिसांवर गावठी कट्टा, तलवार आणि चॉपरनं थेट हल्ला. खोपोलीमध्ये मुंबई पुणे एक्सप्रेस वेच्या आडोशी बोगद्याजवळ गॅस टँकर पलटी. 14 तास उलटूनही गॅस गळती बंद करण्यात यंत्रणा अपयशी. मदतीसाठी एनएसआरएफला पाचारण. पंतप्रधान मोदी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देणार.
शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे खासदारही चर्चेत सहभागी होणार. सरकारच्या बाजूने की विरोधी भूमिका घेणार याची उत्सुकता.